पूजा खेडकर हिचं कुटुंब पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलंय। मुलुंड ऐरोली मार्गावर शनिवारी सायंकाळी घडलेल्या एका अपघातानंतर सिमेंट मिक्सर ट्रकच्या हेल्परचे अपहरण झाले आणि हा हेल्पर पुण्यातील पूजा खेडकर हिच्या घरी सापडला। धक्कादायक बाब म्हणजे हे अपहरण पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर आणि त्यांचा अंगरक्षक प्रफुल्ल साळुंखे यांनी केलं असल्याचं समोर आलंय। शनिवारी रात्री 7च्या सुमारास मुलुंड ऐरोली मार्गावर सिमेंट मिक्सर ट्रक आणि MH12 RP 5000 क्रमांकाची कार यांच्यात किरकोळ धडक झाली। या कारमध्ये 2 व्यक्ती तर ट्रकमध्ये चालक चंदकुमार चव्हाण आणि हेल्पर प्रल्हाद कुमार होते। अपघातानंतर दोन्ही बाजूंमध्ये वाद वाढला आणि परिस्थिती हाताबाहेर गेली। ट्रकचा हेल्पर प्रल्हाद कुमार याला जबरदस्तीने कारमध्ये बसवण्यात आलं आणि ट्रक आमच्या मागे घेण्याची सक्ती करण्यात आली। काही अंतरावर कार अचानक ट्रकच्या नजरेआड झाली। चालकाने तात्काळ आपला मालक विलास ढेंगरे याला फोन करून संपूर्ण प्रकार कळवला। यावर ढेंगरेंनी नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात धाव घेऊन अपहरणाची तक्रार नोंदवली। तक्रारीनंतर पोलिसांनी गाडीचा माग काढण्याचे काम सुरू केले आणि MH12 RP 5000 क्रमांकाची ही कार थेट पुण्यातील पूजा खेडकर हिच्या घरासमोर आढळून आली। यावरून पोलिसांचे पथक खेडकर यांच्या घरात दाखल झाले, मात्र त्यावेळी गेट उघडण्यास पूजाच्या आई मनोरमा खेडकर यांनी नकार दिला। पोलिसांच्या सततच्या प्रश्नांची सरबत्ती झाल्यानंतर अखेर घरातून हेल्पर प्रल्हाद कुमारची सुखरूप सुटका करण्यात आली। नेमकं तिथं काय प्रकार घडला आणि आता काय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि मनोरमा खेडकरांचा आपण शोध घेतो आहोत। काल नवी मुंबई पोलीस तपास करण्याकरता चतुश्रृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आलेले होते। त्यांना आम्ही मदत दिलेली होती। ते मदत घेऊन मनोरमा खेडकर यांच्या बंगल्यामध्ये ते गेलेले होते, परंतु त्या ठिकाणी त्यांना कुठल्याही प्रकारचं सहकार्य केलेलं नाही, गेट उघडलेलं नाही, तसेच त्यांच्या अंगावर कुत्रे वगैरे असं घालून त्यांना भीती घालण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि त्यानंतर जे गाडी होती ती गाडीही पळवून लावण्याचा त्यांनी पळवून लावलेली आहे। त्यामुळं नवी मुंबई पोलिसांचे जे अधिकारी होते त्यांनी चतुश्रृंगी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांच्या तक्रारीवरून आपण चतुश्रृंगी पोलीस स्टेशनला BNS 221, 238 आणि 263 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। मनोरमा खेडकर असतील किंवा दिलीप खेडकर यांचा काही बंगल्यात जाऊन शोध घेतलेला आहे का किंवा आपण जाऊन तिथं शोध घेणार आहोत? रात्री गुन्हा दाखल झालेला आहे। आता आमचे एक पथक त्या ठिकाणी जाऊन सदर गुन्ह्याचा तपास करणार आहे। तर हे ते 2 आरोपी अज्ञात होते, काही म्हणजे नेमकं काय म्हणलं तक्रारीत मनोरमा खेडकर? तक्रारदार यांनी यामध्ये मनोरमा खेडकर आणि तिचे साथीदार असं त्यांच्या तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे। तर गुन्ह्याचा तपास करून जे साथीदार आहेत त्यांना आम्ही निष्पन्न करणार आहोत। प्राथमिक चौकशीत असेही उघड झाले आहे की नुकसान भरपाईच्या वादातून या घटनेला सुरुवात झाली। अपघातानंतर झालेल्या वादात दिलीप खेडकर याने आपला अंगरक्षक प्रफुल्ल साळुंखे याच्या मदतीने हेल्परला पोलीस ठाण्यात नेण्याच्या नावाखाली थेट पुण्यातील घरात डांबून ठेवलं। पोलिसांना सहकार्य करण्यास नकार दिल्याने दिलीप खेडकर याची पत्नी मनोरमा खेडकर हिच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी तरुणाची सुटका केली असून दिलीप खेडकर, त्याचा अंगरक्षक प्रफुल्ल साळुंखे आणि इतरांविरुद्ध अपहरणासह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे। दिलीप आणि मनोरमा खेडकर हे त्यांचे फोन पुण्यातील बंगल्यात ठेवून गायब झाले आहेत। रबाळे आणि पुण्यातील चतुश्रृंगी पोलिसांनी दोघांच्या मोबाईल लोकेशनचा शोध घेतला असता त्यांचं अखेरचं लोकेशन त्यांच्या बंगल्यातच आढळलं। पोलिसांनी आतमध्ये जाऊन तपास केला असता दोघांच्या मोबाईलचे लोकेशन आढळणे बंद झाले। पोलिसांनी घरातून पूजा खेडकरचा एक जुना मोबाईल ताब्यात घेतला, मात्र दिलीप आणि मनोरमा खेडकर यांचे मोबाईल मात्र सापडलेले नाहीत। दिलीप आणि मनोरमा खेडकर यांच्या रबाळे इथल्या अपघातातील 5000 क्रमांकाची लँड क्रुझर गाडी वगळता सर्व गाड्या बंगल्यातच होत्या, तर मनोरमा खेडकर या कॅबमधून पळाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। नवी मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। आधीच विविध प्रकरणातून वादग्रस्त ठरलेले खेडकर कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आले असून या प्रकरणामुळे त्यांच्यात कायदेशीर अडचणीत मोठी वाढ झाली आहे। शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे।